मित्रांनो, आज मी एक सिनेमा पाहिला आणि हा मूव्ही पाहून एकच गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो. माझा विश्वासच बसत नाहीये, की हा सिनेमा इंडियामधून बनलाय. हॅपी पटेल हा सिनेमा इतका फनी, इतका चटपटीत, इतका मेटा आणि इतका छिछोरा आहे, की वाटतच नाही की आपण इंडियन सिनेमा पाहतोय. आणि खरं सांगायचं तर मला अशाच फिल्म्स आवडतात, ज्या बिनधास्त असतात आणि ज्या स्वतःची खिल्ली उडवतात आणि तरीसुद्धा आपल्या मातीचा वास सोडत नाहीत. वीरदास भाऊ, जर तुम्हाला माझा व्हिडिओ कधी पाहायला भेटला तर प्लीज असे पिक्चर दर 2 वर्षांनी काढत जा. कारण या सिनेमात हा माणूस वेगळ्याच लेवलवर आहे. हा फनी असा आहे की तो हसवतोही आणि ते हसणं डायजेस्टही होते आणि तरीही आपल्या इंडियन आयडेंटिटीला घट्ट धरून ठेवतो. मित्रांनो, हॅपी पटेल हा सिनेमा आहे एका इंडियन ओरिजिन स्पायबद्दल, ज्याला पुन्हा भारतात पाठवलं जातं. आता तुम्ही म्हणाल की त्याचं मिशन काय आहे? तर ऐका, भारतात राहणाऱ्या एका फॉरेन सायंटिस्टला वाचवायचं, जो इंडियन्सना गोरे करण्याचं फॉर्म्युला बनवतोय. हो, गोरे होण्याचं फॉर्म्युला. आणि तेही गोव्याच्या एका लोकल फिमेल गँगस्टरसाठी. आता इथे एंट्री होते MI6 कंपनीची. MI6 कंपनीला अजिबात नकोय की इंडियन्सनी स्वतःचं गोरेपणाचं क्रीम बनवावं. कारण मग त्यांच्या कंपन्यांचा धंदा बसेल. इंडियन्सच्या इन्सिक्युरिटीवर लंडनमधून चालणारा बिझनेस कोसळेल. आणि इथेच सिनेमा खूप शार्प पॉलिटिकल सटायर मारतो. पण इतक्या फनी पद्धतीनं की तुम्ही हसता हसता विचार करायला लागता. या सिनेमात वीरदास फक्त कॉमेडियन नाही, तो एक पूर्ण अभिनेता वाटतो. त्याचा UK ॲक्सेंट, तो पण कुठला जेनेरिक नाही, एखाद्या स्पेसिफिक सब डिस्ट्रिक्टचा. इतका डिटेल्ड, इतका ऑथेंटिक आणि इतका फनी की तुम्ही त्याला रिस्पेक्ट द्यायलाच लागता. तो जसा तोंड उघडतो ना, तसं तुम्हाला आधीच कळतं, आता काहीतरी डेंजरस, डायबॉलिकल येणार आहे. आणि त्या क्युरिओसिटीमध्ये तुम्ही पूर्ण सिनेमा पकडून बसता. हा सिनेमा फुल ऑन मेटा ह्युमरमध्ये जातो. आणि या मूव्हीमध्ये सेक्स वगैरे तर जोक्स आहेत, पण एकही जोक वल्गर वाटत नाही. डार्क ह्युमर आहे, ब्लॅक ह्युमर आहे आणि बरेच नोसेस आहेत, जे इंडियन टेस्टसाठी अगदी फ्रेश वाटतात. आणि हा तो ह्युमर आहे जो 2008 ते 2016 मधल्या निश हॉलिवूड कॉमेडीचा फील देतो, पण पूर्णपणे देसी फ्लेवरमध्ये. मित्रांनो, ब्रेन बंद करून बसला तरी चालेल. हा सिनेमा काहीतरी करतच राहतो. हेच आहे मॉडर्न ह्युमर. आणि हो, आजची ऑडियन्स हे एन्जॉय करते. दुसरीकडे मोना सिंग प्रॉपर ॲक्टरसारखी शाईन करते. आणि मिथिला पालकर कॉमेडी आणि परफॉर्मन्स दोन्हीमध्ये जबरी व्हॅल्यू ॲड करते. आणि शरीफ हाशमीला बघून भाऊ, फिल्मस्तानच्या आठवणी ताज्या झाल्या. टू गुड. आणि आश्चर्य म्हणजे साईड कॅरेक्टरसुद्धा पूर्ण फ्रेम घेऊन खेळलेत. दोन्ही डॅड्स, तो मरत असलेला गोरा माणूस, ते वेडे गन्स, प्रत्येकाला परफॉर्म करायला जागा दिलीये. त्यासाठी या मूव्हीला भारी रिस्पेक्ट आहे. मित्रांनो, मी हे नाही म्हणत की हा सिनेमा परफेक्ट आहे आणि प्रत्येक जोक लँड होतोच असं नाही. कॉमेडी शेवटी सब्जेक्टिव्ह असते. पण या मूव्हीत जी डेडिकेशन आहे ना, आपण मॉडर्न कॉमेडी बनवतोय, ती इतक्या पॅशननं दिसते की सध्याच्या बॉलिवूड कॉमेडीसमोर हा सिनेमा लाख पटीने पुढे वाटतो. ही अगदी तशीच फिल्म आहे जशा फराह खानच्या 2012 आणि 2016 मधल्या मेटा फिल्म्स होत्या. त्यावेळेस लोकांना कळल्या नाहीत, पण आज त्या कळत आहेत. माझं तर ठाम मत आहे, जर या सिनेमाला आज ऑडियन्स मिळाली नाही, तर उद्या नक्कीच मिळेल. डेली बेली, 30 मार खान जसं आज कल्ट आहेत ना, सास हा सिनेमा होणार आहे. मी आधीच वीरदासचा फॅन होतो, पण आता त्याच्या फिल्मोग्राफीचा अजून मोठा फॅन झालोय. मूव्हीमधले कॉस्ट्युम्स, म्युझिक, लूक सगळं फ्रेश, ब्युटिफुल आणि बिनधास्त आहे. हा सिनेमा खूप जेन्युइनली फनी आहे. आज प्रेम दिलत ना, तर 10 वर्षांनी आपण तेव्हा पाहिलं होतं असं अभिमानाने म्हणाल. तर मित्रांनो, हा सिनेमा बघा आणि तुमचं मत नक्की सांगा. तोपर्यंत पाहत रहा मूव्ही मस्ती मराठी आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.